नमस्कार. मी कल्पना मिरुखे पवार आज व्हिडिओ करते. लालबागच्या राजाला जायचं म्हणून लोक नवस करतात. तिथे अन्नछत्र आहे, तिथे जेवणाची सोय आहे. तुम्ही मला सांगा, जेव्हा मराठा लोक तिथे दर्शनाला गेले, 2 घास खाऊ करायला गेले असतील, तुम्ही अन्नछत्र बंद ठेवलं? आजपर्यंत वाटलं नव्हतं की लालबागच्या मंडळाविषयी असं काही बोलेन, पण सध्याची परिस्थिती बघता तुम्ही जी मराठ्यांना, आमच्या भावांना जी वागणूक दिलीत, त्यासाठी इथून पुढे आयुष्यात कधी लालबागच्या मंडळाला ना भेट देणार ना तिथे येणार. राजा तर आमच्या घरात बसले तो, बाप्पाची मूर्ती तिथे आहे म्हणून समजू नका. महाराज तिथे आहेत. छोट्या मूर्तीलाही नमन केलं ना लालबागचा राजा म्हणून, तरी तो पावेल. पण तुमच्या मंडळात येणं हे शक्य नाही. आता भरपूर मराठा लोकांना तुम्ही दुखवलंय आणि इथून पुढे एकही मराठा आंदोलक तरी तुमच्या दर्शनाला येणार नाही. अरे अन्नछत्र बंद करता तुम्ही. लाखोने भाकऱ्या आल्या, टोपच्या टोपं वाढली गेली पिठल्यांची, चटणी भाकरीची. काय समजता तुम्ही? आणि कोणाचं ऐकून तुम्ही हे केलं? बट्टा लागला तुमच्या मराठा आंदोलकांना उपाशी ठेवून. तुमच्या मंडळाला बट्टा लागलाय, बट्टा. लक्षात ठेवा, इथून पुढे मराठी येणार नाहीत. ह्याची काळजी तर मराठा आंदोलक घेतीलच, पण तुमच्या ह्याच्यावरचा नाट कसा घालवायचा ना, त्याचा विचार करा. आता आले मोठे मराठ्यांना उपाशी ठेवणारे आणि दर्शनापासून वंचित ठेवणारे. समजलं का?